नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे हर्षवर्धनने कितीही प्लॅन केला, काही केलं तरीही ऊर्जाने मात्र एक ठरवलेलं आहे की जे माझ्या मनाला वाटतंय, कारण मी नेहमी सत्याच्या बाजूने लढणारी आहे. जर मी बंदुकीतून गोळी चालवलेली आहे, मी बंदूक हातात होती, माझ्याकडून गोळी चालवली गेलेली आहे, तर मी ही गोष्ट ॲक्सेप्ट केली पाहिजे, असं ऊर्जाचं म्हणणं आहे. त्याचबरोबर पूर्वाने सुद्धा तिला सांगितलेलं आहे, आजपर्यंत तुझ्या बाबांनी कधीच सत्याची साथ सोडलेली नाही, नेहमी सत्याच्या बाजूने ते उभं राहिलेले होते, शेवटपर्यंत ते सत्यासाठी लढलेले आहेत. त्यामुळे तुला सुद्धा तेच करायचं आहे, कारण मला खात्री आहे की तुझ्याकडून कोणतीही चूक झालेली नाहीये. त्यामुळं तू सत्याची साथ कधीच सोडू नको, असं तिला पूर्वाने सांगितलंय. इकडे कोर्टामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की विशाल कीर्तिकर म्हणून हे नावाजलेले वकील आहेत, जे सरकारी वकील म्हणून ऊर्जाच्या विरोधात उभे आहेत. आणि त्यांनी मात्र आता हर्षवर्धनला प्रश्न विचारलेला आहे की हर्षवर्धन जहागीरदार, कसं आहे माहिती आहे का, ऊर्जा शिंदे जी आहे ती तुमची सून आहे असं कळलंय मला. तेव्हा हर्षवर्धन म्हणतो की कसं आहे माहिती आहे का, ती सून आहे माझी, पण तिची केस ती स्वतः लढणार आहे. तुम्हाला वाटत असेल, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, काही झालं तरीही ती किती नावाजलेली आणि तिची कीर्ती तुम्हाला माहितीच आहे. त्यावरती विशाल कीर्तिकर म्हणतात की म्हणजे कोर्ट गाजणार म्हणायचं. तेव्हा हर्षवर्धन सुद्धा त्याला पाहून हसत आहे. म्हणजेच काहीही झालं तरीही ऊर्जा ही केस जिंकणार हे हर्षवर्धनला सुद्धा माहिती आहे. आणि ऊर्जाने स्पष्टपणे हर्षवर्धनला नकार दिलेला आहे. त्याचं कारण सुद्धा त्याला चांगलंच माहिती आहे की हर्षवर्धन हा ऊर्जाच्या कधीच फायद्याचा विचार करणार नाही, म्हणून तर ऊर्जाने स्वतःची केस स्वतः लढण्याचा निर्णय घेतलाय. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण पाहणार आहोत. तर ऊर्जा इकडे पोलीस स्टेशनमध्ये आहे, जेलमध्ये झोपलेली असते. सकाळी तिला जाग येते आणि ती पाहते डोळे उघडून, तर जेलच्या बाहेर तिथे शौर्य उभा असतो. शौर्याला पाहून तिला खूप छान वाटतं, कारण जे काय घडत आहे या सगळ्या गोष्टींमध्ये तिच्या लक्षात आलेलं असतं की शौर्य तिच्यासाठी किती महत्त्वाचं आहे. शौर्य म्हणजे तिचं अस्तित्व आहे, शौर्याशिवाय ती जगू शकत नाहीये. या सगळ्या गोष्टी तिला चांगल्याच माहिती असतात. आणि मग ऊर्जा शौर्याकडे पाहते. शौर्य म्हणतो की गुड मॉर्निंग. शौर्याच्या चेहऱ्यावरती जी स्माईल आहे, म्हणजे अशा कठीण परिस्थितीत सुद्धा शौर्य ऊर्जाची जी काही साथ देतोय ती गोष्ट मात्र खरंच खूप लाख मोलाची आहे. कारण काहीही झालं तरीही शौर्य आज तिच्यासाठी रात्रभर त्या पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा राहिलेला आहे. शौर्याने ऊर्जासाठी जे काही केलेलं आहे ते कोणीच करू शकत नाही, कारण ऊर्जाने तर स्वतःहून सांगितलेलं आहे, तिने कबूल केलेलं आहे की हो, मी बंदूक चालवली होती, पण शौर्य, जी गोळी लागलेली आहे विक्रांतला, ती गोळी माझ्या बंदुकीतनं लागलेली नाहीये. ही गोष्ट मात्र ऊर्जा वारंवार तिथं क्लिअर करत असते. शौर्य म्हणतो की हे बघ ऊर्जा, तुझ्यासाठी गरमागरम चहा आणलाय, चहा घे. तेव्हा ऊर्जा म्हणते, शौर्य उठले आणि तुझा चेहरा पाहिला, खरंच खूप बरं वाटलं. शौर्य म्हणतो की तुझी मॉर्निंग गुड नाहीये हे मला माहिती आहे, कारण या परिस्थितीत राहणं, तू आता कोणत्या मनस्थितीतून जाते, तुझ्यावर काय संकट ओढवले, ह्या सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत. पण आपण जर आपली सुरुवात नवीन केली, प्रत्येक दिवसाची सुरुवात नव्याने केली, तर नक्कीच आयुष्य हे चांगलं जगता येतं, असं शौर्य तिला सांगत असतो. आणि तेव्हा ऊर्जा म्हणत असते की हो शौर्य, डोळे उघडल्या उघडल्या तुझा चेहरा समोर पाहिला आणि मला बरं वाटलं. मला आता एक लढण्यासाठी बळ मिळालेलं आहे, एक ताकद मिळालेली आहे. त्यामुळं मी त्या गोष्टींसाठी लढत राहणार आहे, असं सुद्धा इथे ऊर्जा सांगत असते. शौर्य म्हणतो की हे बघ ऊर्जा, काळजी करू नकोस, डॅडनी जे काय सांगितले ते लक्षात ठेव, तुझा मी रिस्पेक्ट करतोय, तुला ही केस लढायची आहे ना, काहीच हरकत नाही आहे. खरं तर ही केस मी लढण्याचा विचार केलेला होता, पण पुन्हा लक्षात आले की नाही, या केससाठी चांगले नावाजलेले त्याचबरोबर अनुभवी वकिलांची गरज आहे. तेव्हा मात्र ऊर्जा म्हणते की तसं नाही आहे शौर्य, तू चुकीचा अर्थ नको घेऊस, मी तुला स्पष्ट सांगते की ही केस माझ्याशिवाय दुसरं कोणीच चांगलं लढू शकत नाही. तेव्हा ऊर्जाला शौर्य सांगतो की ठीक आहे, मी घरी जाऊन फ्रेश होतो, डायरेक्ट आपण आता कोर्टात भेटूया. तेव्हा ऊर्जा म्हणते की हो शौर्य, तू जे काय केलंय ना ते मी शब्दात मांडूच शकत नाहीये, कारण तू माझ्यासाठी ज्या गोष्टी केलेत ना त्याचा विचारही कोणी करू शकत नाही. इकडे पद्मा आता ऊर्जासाठी टिफिन घेऊन आलेली असते आणि नेमकं त्याच वेळेस हर्षवर्धनचा फोन शौर्यला येतो. शौर्यला सांगू लागतो की हे बघ, आज कोर्टात काय करायचंय, कशा पद्धतीने गोष्टी करायच्या आहेत, हे सगळं ठरलेलं आहे. ऊर्जाला तू सांगून ठेवलंय का?
आणि मग पद्माला कॉल कर आणि तिच्याशी बोलून घे. तेव्हा मात्र शौर्य म्हणतो की डॅड, पद्मा इथेच आली आहे. असं म्हणता क्षणी हर्षवर्धन म्हणतो की तिच्याकडे फोन दे. मग पद्माकडे फोन दिला जातो. पद्माला शौर्य सांगतो की बोल. आता पद्माला बोलायला सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र पद्मा म्हणत असते की हा बोलच आहे. तेव्हा हर्षवर्धन म्हणतो की हे बघ पद्मा, मी तुला काही महत्त्वाच्या गोष्टी सांगतोय, कारण ह्या जर गोष्टी आपल्याकडून झाल्या तरच तुझी ऊर्जाताई यातून बाहेर येऊ शकते, अन्यथा ती अडकू शकते. तुला जर का प्रश्न विचारला की गोळी चालवली ती ऊर्जाने चालवली का, त्यावरती स्पष्टपणे सांगायचं की नाही नाही, ऊर्जाने गोळी चालवलेलीच नाहीये, ऊर्जाच्या हातात बंदूक नव्हती, असं सगळं सांगायचं आहे. पद्मा मात्र विचार करते. हर्षवर्धन सांगत असतो की या शब्दाव्यतिरिक्त तू दुसरा कोणता शब्द वापरलास तर मात्र ऊर्जा या सगळ्यामध्ये अडकत जाईल. आता मात्र पद्मा शौर्यकडे पाहत असते. पद्माला ही गोष्ट पटत नाहीये, कारण आजपर्यंत तिला ऊर्जाने सांगितलेलं आहे की नेहमी सत्याच्या बाजूने लढायचं आहे, आणि आज अचानक ऊर्जाताईच्याच बाजूने साक्ष द्यायची असेल आणि त्यावेळेस असं सगळं घडतंय आणि माझ्या साक्षमुळे सगळ्या गोष्टी इथं क्लिअर होणार आहेत. तरीही हे सगळं जे काही झालेलं आहे त्या सगळ्याचा पद्माला सुद्धा तेवढाच त्रास होत असतो आणि पद्मा सुद्धा तेवढीच टेन्शनमध्ये आलेली असते. हर्षवर्धनने स्पष्टपणे खोटं बोलायला सांगितलेलं आहे, तर इकडे ऊर्जाबरोबर अजून पद्माचं बोलणंच झालेलं नाहीये, त्यामुळं तिला या गोष्टींबद्दल काही माहीतच नाहीये. तर इकडे शौर्य म्हणतो की बर पद्मा, मी निघतो आणि डॅडनी जे काही सांगितले ते लक्षात ठेव. तुझी पद्माताई लवकरच बाहेर येईल, अजिबात काळजी करायची गरज नाही, असं शौर्य सांगत असतो. तेव्हा मात्र इकडे पद्मा म्हणते की चालेल, असं म्हणत पद्मा तयारीला लागलेली असते. आणि त्याचबरोबर पद्माला सुद्धा सगळ्या गोष्टी माहिती आहेत. इकडे आता हर्षवर्धन त्याचबरोबर आदित्य सगळे कोर्टात जाण्यासाठी तयार झालेले असतात. आजी सुद्धा कोर्टात येणार असते. आणि मग मात्र इकडे विजया तिथे येते आणि गोंधळ घालायला सुरुवात करते. तुम्ही सगळेजण काय वागताय, कसे वागताय हे मला चांगलंच माहिती आहे, कारण तुम्ही सगळ्यांनी हा सगळा गोंधळ घालून जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही तिला वाचवू शकाल, सोडवू शकाल, पण नाही, ती मुलगी खुनी आहे आणि ती मुलगी घरात कशी येते ते मी बघते, कारण त्या मुलीने नाहक बदनामी केलेली आहे. तेव्हा आदित्य म्हणतो की मॉम, तुला कळत नाहीये का, आपल्या घरातल्या कोणावर तरी संकट ओढवलंय आणि तू असा कसा विचार करू शकतेस ग. आपण सगळ्यांनी तिच्या पाठीशी एकत्र उभं राहिलं पाहिजे ना. ऊर्जा कशी आहे हे आपल्याला माहिती आहे, तिने बळेच कोणावरती हल्ला करणार नाहीये किंवा तिनं खून केलेलाच नसणार आहे. तुझ्या मनातल्या शंका तुला खातायत एवढं लक्षात ठेव. तेव्हा तीर्था सुद्धा तिथं असते. तीर्था म्हणते की मॉम, बाद झालं. कसं आहे, ऊर्जाताई आहे, ऊर्जावाहिनी आहे म्हणून या घराला शोभा आहे. ऊर्जावाहिनी जर नसती तर या घराच्या बाबतीत काय झालं असतं याचा विचार कर, असं सगळं सांगितलं जात असतं. आणि त्याच वेळेस इकडे तीर्था बोलत असते. तेव्हा विजया म्हणते की बरोबर आहे, तू बोलूच नकोस. ती म्हणते की आजपर्यंत मी पाहिलंय, वहिनीनं जे काही केलेलं आहे ते मला चांगलंच माहिती आहे, पण आता जर का मॉम तू असा विचार करत असशील तर एक गोष्ट लक्षात ठेव, काहीही झालं तरीही तू चुकीच्या पद्धतीने विचार करते, आम्ही सगळे ऊर्जा वहिनीसोबत आहोत. तेव्हा आजी म्हणत असते की हे बघ विजया, कसं आहे माहिती आहे का, तुला जर एखाद्याबद्दल चांगलं बोलायला जमत नसेल तर वाईट बोलून त्याची नाहक बदनामी तरी करू नको. तेव्हा विजया म्हणते, आता कसली बदनामी व्हायची राहिली, तिच्याबरोबर जहागीरदारांची सुद्धा बदनामी झालेली आहे, त्या दिग्विजय शिर्कीच्या मुलाला गोळी झाडण्याचं धाडस तिनं केलेलं आहे, असं ती बोलत असते. आणि हर्षवर्धनला सुद्धा म्हणत असते की आता तुम्ही तर काय जाणारच आहात, एवढं समजवून एवढं सगळं करून काहीच उपयोग झालेला नाहीये, तुम्हाला सगळ्यांना माझं ऐकायचंच नाहीये. आणि असं म्हणत ती तिथून रागाने निघून जाते. आणि जेव्हा ती रागाने तिथून निघून जाते तेव्हा मात्र इकडे आजी म्हणते चला. हर्षवर्धन मात्र गालातल्या गालात हसत असतो, कारण हर्षवर्धनला तमाशा बघायचंय, कारण ऊर्जाला घराच्या बाहेर काढलेलंच बघायचंय आणि म्हणूनच हा सगळा विचार डोक्यात सुरू झालेला असतो. आता मात्र पाहायला मिळतं ते म्हणजे जे काही घडत आहे, ज्या काही गोष्टी घडत आहेत त्यामुळं जे काही प्रॉब्लेम क्रिएट होणार आहेत ते मात्र कोणाच्याच लक्षात आलेले नसतात. आणि मग मात्र इकडे या सगळ्या गोष्टी कशा सोडवायच्या, काय करायचं आहे हेच विचार प्रत्येकाच्या डोक्यात सुरू झालेले असतात. इकडे ऊर्जा मात्र आईला म्हणत असते की मला कळत नाही आई, मी काय करू. हर्षवर्धन जहागीरदार मला सांगतायत की माझ्या बंदुकीतून गोळी चालवलीच गेली नाहीये, असं मी स्टेटमेंट द्यायचं आहे, पण आई मी ते स्टेटमेंट कसं देऊ, मी नाही देऊ शकत आहे ते स्टेटमेंट, कारण मला माहिती आहे ना काय झालंय ते, मग मी कसं स्टेटमेंट देऊ असं, आणि या स्टेटमेंटमुळं काय होणार आहे ते सांग बरं. मला असं वाटतंय की मी असं चुकीचं स्टेटमेंट नाही दिलं पाहिजे, असं ती सांगत असते. तेव्हा आई तिला समजत असते. इकडे दिग्विजय शिर्के त्याचबरोबर सुवर्णा दोघंही विक्रांतचा फोटो लावलाय तिथं बसलेले आहेत. तिथंच अर्पिता सुद्धा आहे
आणि अर्पिता म्हणत असते की मला कळतच नाही आहे की हे सगळं काय झालं आहे. डॅड, तुम्ही असे हातावर हात ठेवून बसून कसे आहात? तुम्हाला लक्षात येत नाही आहे का काय होणार आहे? असं म्हणत आता ती बोलत असते. आणि तेव्हा मात्र इकडे हर्षवर्धन जहागीरदार हा केस लढणार आहे. आणि काय होईल तुमच्या लक्षात येते का? ती ऊर्जा बाहेर सुटली नाही पाहिजे. एकदा का ती बाहेर सुटली की मग मात्र सगळंच अवघड होऊन बसणार आहे, असं सांगितलं जात असतं. तेव्हा मात्र दिग्विजय शिर्के म्हणतात की बेटा, तुला असं कसं वाटू शकतं की मी एवढा सहजासहजी त्याच्या हर्षवर्धन जहागीरदारच्या सुनेला म्हणजेच त्या ऊर्जा शिंदेला सोडून देईल? नाही, मी तिला कधीच सोडणार नाही, एवढं लक्षात ठेव. कारण शांतीत क्रांती करायची आहे. त्या हर्षवर्धन जहागीरदारला कळलंही नाही की आपण काय केलेलं होतं, असं म्हणत तो बोलत असतो. आणि तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं ते म्हणजेच की अर्पिता चिडलेली असते. अर्पिता म्हणत असते की ती ऊर्जा काही केल्या बाहेर नाही आली पाहिजे, असं तिचं चालू झालेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे ऊर्जेच्या बाबतीत आपण काय करायला पाहिजे हा विचार यांच्या डोक्यात सुरू झालेला असतो. मग हर्षवर्धन आता कोर्टात निघालेला आहे, त्याच्याबरोबर शौर्यसुद्धा आहे. त्यावेळेस लगेचच आता दिग्विजय शिर्केंचा फोन येतो. आणि काय हर्षवर्धन साहेब, बोलत नाही आहे तुम्ही, नक्की प्रॉब्लेम काय झाला आहे? असं म्हणत आता ह्या सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या असतात. आणि हे सगळं जे काही घडत असतं त्यावरून क्लिअर होत असतं की काय झालं पाहिजे आणि कशा पद्धतीने सगळं झालं पाहिजे. इकडे मात्र आता हर्षवर्धन शौर्याला सांगतो की शौर्य, तू पुढे हो, मी गाडी पार्क करून आलोच, असं शौर्याला सांगितलं जात असतं. आणि नेमकं त्याच वेळेस आता ह्या सगळ्या गोष्टी समोर येऊ लागलेल्या असतात. शौर्याला हे सगळं सांगितलं जाते. आणि बरोबर शौर्यसुद्धा आता तिथे निघालेला असतो. शौर्य म्हणत असतो की हो डॅड, मी आलोच, असं म्हणत शौर्य तिथून जातो. तेवढ्यातच इथे दिग्विजय शिर्केचा फोन आलेला आहे. त्याच्याशी हर्षवर्धन बोलत असतो की ऊर्जा ही केस लढणार आहे, मी ही केस लढणारच नाही आहे, त्यामुळं कुठल्या गोष्टींचा प्रश्नच उद्भवत नाही आहे, त्यामुळं तुम्ही विचार करा की काय करायचं आहे, असं आता स्पष्टपणे सांगितलं जातं. तेव्हा इकडे अर्पिताच्या डोक्यात एकच आहे की ती ऊर्जा जर का बाहेर आली नाही तर मात्र माझ्यासाठी लॉटरी लागणार आहे आणि शौर्य माझा होणार आहे. त्यामुळं त्या ऊर्जा शिंदेला कधीही बाहेर येऊ द्यायचं नाही, कारण ती माझ्या भावाच्या खुनाच्या आरोपात सडली पाहिजे, असे शब्द तिथं वापरले गेलेले असतात. पण इकडे दिग्विजय शिर्के म्हणत असतो की कसं आहे, वरचा बघतोय, त्यामुळं शांतपणे सगळ्या गोष्टी करायच्या, कोणाला संशय येईल अशी कोणतीही गोष्ट करायची नाही, असं ठरलेलं असतं. तर इकडे पूर्वा म्हणत असते म्हणजे तुला काय वाटतं? तेव्हा ती म्हणते की माझ्यावरचा शौर्यचा विश्वास जो आहे ना तो डळमळत चाललाय. म्हणजे त्याला काय वाटतंय की माझ्याकडूनच बंदुकीतून गोळी झाडली, म्हणून तर तो मला खोटं बोलायला सांगतोय ना, असं सांगितलं जात असतं. आणि तेव्हा मात्र इकडे आई तिला सांगू लागते की हे बघ ऊर्जा, तुझ्या बाबांनी कधीच सत्याची साथ सोडलेली नाही आहे, त्यामुळे मीही तुला तेच सांगेल की कधीही चुकीची बाजू घेऊ नकोस. आणि तुला माहिती आहे ना, तू गोळी चालवली असली तरी तुझ्या गोळीने तो जो विक्रांत आहे तो मी मारलेल्या गोळीने गेलेला नाही आहे, तर त्याच्यामागं वेगळं रिझन आहे, असं ऊर्जा सांगत असते. तेव्हा मात्र पूर्वा सांगते की आपल्याला हे लवकरात लवकर शोधून काढायचं आहे. तेव्हा ऊर्जा म्हणते की मला कळतच नाही आई, हे सगळं काय करू मी, कारण मला खात्री आहे मी काल रात्री विचार केला, मी जेव्हा गोळी मारलेली होती तेव्हा ती गोळी दुसऱ्या दिशेने गेलेली होती आणि ही जी गोळी मारलेली आहे ती कोणीतरी तिसऱ्या व्यक्तीने मारली, म्हणजे शार्पशूटर वगैरे कोणीतरी असू शकतं, कारण आम्हाला दोघांनाही तिथे बोलवून घेतलेलं होतं. तर या सगळ्या गोष्टी करण्यामागे आणखी एक व्यक्ती आहे ज्या व्यक्तीने हे सगळं घडवून आणलेलं आहे, असं ती सांगत असते. तेव्हा मात्र ऊर्जा म्हणत असते की पण आई म्हणते की हे बघ, सत्याची कास कधीच सोडू नकोस आणि तू घेतलेल्या निर्णयामध्ये मी तुझ्यासोबत आहे, एवढं लक्षात ठेव, असं पूर्वाने तिला सांगितलेलं असतं. तर इकडे ऊर्जा मात्र म्हणत असते की हो आई, आता ऊर्जेची तयारी झालेली आहे आणि कोर्टात तिला नेलं जाणार असतं. तेव्हा मात्र इकडे ऊर्जा म्हणते की नाही, काही झालं तरीही ही केस मलाच लढायची आहे, असं तिचं ठरलेलं असतं. ऊर्जा विचार करत आहे काही झालं तरीही या सगळ्या गोष्टींचा. आणि त्याचबरोबर इकडे आता सगळेजण कोर्टामध्ये जमलेले आहेत आणि ऊर्जाने ठरवले की मी खोटं बोलणार नाही, कारण आजपर्यंत कुठल्याच गोष्टीत ती खोटं बोललेली नाही आहे, तर आता तिने खोटं बोलायचं नाही असं ठरवलेलं असतं. इकडे कोर्टात आता जहागीरदार कुटुंबातले सगळेजण पोहोचलेले असतात. आणि त्याचवेळी इकडे विशाल कीर्तीकर हे वकील आहेत, ते खूपच नावाजलेले वकील आहेत आणि ते वकील ऊर्जेच्या विरोधात लढायला तयार झालेले आहेत.
आता हे ऐकल्यानंतर मात्र आता इकडे सगळ्यांना धक्का बसलेला असतो, कारण हर्षवर्धन जहागीरदारच्या तोडीस तोड तो वकील असतो आणि तो कोणत्याही थराला जाऊ शकतो, ही मात्र भीती त्यांच्या मनात असते. तर इकडे ऊर्जा मात्र त्या वकिलाला कशी पुरून उरणार आहे ते आपण पुढे पाहणार आहोत. मग हर्षवर्धन जहागीरदारला हँडशेक करून तो वकील सांगू लागतो की या आरोपामध्ये तुमची सून आहे ना, नाही बरोबर आहे तुमची सूनच आहे असं म्हणत त्याने ऊर्जाची सगळी माहिती काढलेली असते आणि आता तो कोर्टामध्ये केस लढण्यासाठी आलेला असतो. पण ऊर्जाला विशाल कीर्तीकरबद्दल काहीही माहीत नाही आहे आणि आता कोर्ट गाजणार असं विशाल कीर्तीकर इकडे सांगत असतो. तर अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.